सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये जीएसटीच्या 2 सहाय्यक आयुक्तांसह खासगी व्यक्तीला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडले आहे। नाशिकमध्ये मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई समोर येत आहे। एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदला त्या जीएसटीच्या 2 अधिकाऱ्यांनी 1,25,00,000ची मागणी केली होती। तडजोडी अंती 1 कोटींची रक्कम निश्चित करून घेतला। 20 लाखांचा पहिला हप्ता घेत असतानाच मुंबईच्या एसीबीने पथकाने जीएसटी कार्यालयात 2 आयुक्तांसह एका खासगी व्यक्तीला रंगेहात पकडलाय। जीएसटी कार्यालयातील राज्यकार उपयुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांच्यासह खासगी व्यक्ती अमित जाधव यांना ताब्यात घेण्यात आले। एसीबी पथकाच्या झडतीत उपायुक्त सोमनाथ पागे यांच्या कार्यालयात 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। मुंबईच्या एसीबी पथकाने कॉल रेकॉर्डिंग व प्रत्यक्षात लाचेची मागणी याची पडताळणी केल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। जीएसटी अधिकाऱ्यांना तब्बल 20 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ माजली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। मुंबई अँटी करप्शन ब्युरोने आज नाशिकच्या असिस्टंट कमिशनर जीएसटी आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि एक खासगी इसम यांच्या विरुद्ध अँटी करप्शन ॲक्ट खाली जी कारवाई केली, त्या कारवाईमध्ये आज अँटी करप्शन ब्युरोने या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर एसीबी ऑफिसकडून तपासाकरिता म्हणून 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, परंतु सरकारी वकिलांचा आणि असिस्टंट कमिशनर जीएसटी, डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि खाजगी व्यक्ती या तिघांच्याही वकिलांचा आणि सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने या तिन्ही आरोपींना चौकशीसाठी म्हणून 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर या प्रकरणामध्ये असिस्टंट कमिशनर जीएसटी आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी हे तक्रारदार यांच्या कार्यालयामध्ये कमिशनर यांच्या ऑर्डरप्रमाणे गेलेले होते। तक्रारदार यांच्या नावाने वॉरंट निघालेले होते। ते वॉरंट याच्यासाठी निघालेले होते की त्यांनी जीएसटी पोर्टलवर जे टॅक्स असेसमेंट किंवा जे टॅक्स चलन फाईल केलेले होते त्याच्यामध्ये कुठेतरी इरेग्युलॅरिटीज असल्याचं जीएसटीच्या लक्षात आलेलं होतं, जीएसटी विभागाच्या, आणि म्हणून त्या टॅक्स असेसमेंटसाठी म्हणून त्यांच्या कार्यालयाची झडती आणि त्यांच्या कार्यालयातल्या बुक्स ऑफ अकाउंटची शहानिशा करण्याकरता म्हणून असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी यांना प्राधिकृत करण्यात आलेलं होतं। आणि त्या कारवाईनंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिथे टॅक्स लायबिलिटी जी कॅल्क्युलेट झाली त्याच्यामध्ये इनिशियली त्यांना 3 चलनं दिली गेलेली होती की त्यांनी जी टॅक्स लायबिलिटी त्यांची जी निघालेली होती प्राथमिक स्वरूपामध्ये, जी काही चौकशी झाली, जे काही बुक्स ऑफ अकाउंट बघितले गेले त्याच्यामध्ये जी लायबिलिटी निघालेली होती टॅक्स लायबिलिटी, त्याचे चलन त्यांना दिले गेलेले होते आणि त्या टॅक्स चलनाप्रमाणे त्यांनी जीएसटी भरणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी जीएसटी न भरता जीएसटीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई झालेली आहे। आता पुढील सर्व प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे। धन्यवाद।